स्टोरीगामी या चॅनलवर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलवरच्या भयकथा जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा. नदीकाठच्या मंदिराच्या पायरीवर बसून बंडा पुढून वाहणाऱ्या नदीच्या लाल पाण्याकडे बघत होता. नदीतलं पाणी स्वतःभोवती गिरक्या घेऊन वाहत चाललेलं होतं. शेजारीच रेतीने बांधलेल्या चंदनासारख्या रंगाच्या उदी घाटावर बंडाच्या घरचे लोक बसलेले होते. त्याची बायको आणि सासरा बसून आहुती देत होते. तिकडे पूजा मांडली होती आणि पुजारी काहीतरी मंत्र पुटपुटत होता. तो सांगेल तसं सगळे करत होते. बंडा आताच या पूजेमधून उठला होता. बंडा आताच या पूजेमधून उठून इकडे येऊन बसला होता. त्या मंदिराच्या पायरीवर बसून हेलकावणाऱ्या पाण्याकडे स्तब्ध नजरेने बघत तो विचारामध्ये गढून गेला होता. काल रात्री जे घडलं ते बंडाच्या कल्पनेपलीकडचं होतं. अशा अकल्पित आणि गूढ गोष्टी घडू शकतात हे बंडाला काल रात्री आलेल्या अनुभवावरून पुरतं कळून चुकलं होतं. बंडा कोकणात सासूरवाडीला बायकोसोबत आला होता. काही दिवसांवर जत्रा होती आणि हातात महत्त्वाचं काम नसल्यामुळे बंडाकडे भरपूर निवांतपणा होता. गेल्या वर्षभरापासून माहेरी न जाता आल्यामुळे यावेळी बंडाच्या बायकोने बंडाला स्वतःसोबत माहेरी येण्यासाठी तयार केलं होतं. बसचे धक्के खात नागमोडी वळणावळणाच्या घाटाने आल्यामुळे बंडाचं डोकं पुरतं गरगरून गेलं होतं. बंडा यापूर्वी कधी स्वतःच्या सासूरवाडीला आला नव्हता असे नव्हते. बाकी वेळी तो रात्रीच पोचून सकाळी परत निघून जायचा. मुक्काम मात्र यावेळी त्याने केला होता. पावसामुळे सगळीकडे झाडं झुडपं माजली होती. घरांच्या भिंतीही ओशटवाण्या होऊन त्यांनीही शेवाळी रंगाची हिरवी चादर पांघरून घेतलेली होती. दिवस कसा तरी उरकून गेला. दिवे लागणीची वेळ झाली. रातकिडे आणि नदीकाठच्या रानातून येणारे घुबडांचे आवाज भयावह वाटू लागले. शेजारून असणाऱ्या इतर वाड्यांच्या रस्त्यांवरून वर्दळ कमी होऊ लागली. बंडा घरातल्या खुर्चीत बसून एक पाय दुसऱ्या पायावर आडवा ठेवून आणि दोन्ही हात डोक्याखाली घेऊन बसला होता. कुंद वातावरण आणि घरातून सासऱ्याने आणलेल्या ताज्या सुरमाईची भाजी बनवण्याची गडबड बंडाला आता अस्वस्थ करू लागली होती. मासे असले की बंडाला दारू हमखास लागायची. तांदळाचं पीठ आणि मसाले लावून तळलेले कुरकुरीत सुरमाईचे पीस सोबत मसाल्यातली कोळंबी आणि कालवण अशावेळी बंडा हमखास सोबत पीक घेऊन बसायचा. आता मात्र बाकी सगळा बेत होता, तर बंडाच्या घशाला ओलावा देण्याची व्यवस्था मात्र नव्हती. त्यामुळे बंडाची चुळबुळ सुरू झाली होती. बाकी वेळेला कामाला येणारा त्याचा मेवनाही घरी नव्हता. कसल्या तरी कामामुळे तो शेजारच्या गावी गेला होता आणि उशिराहून येणार होता. एक पाय हलवत बंडा रात्रीची व्यवस्था कशी करावी याचा विचार करत बसला होता. छपरीतून लागलेल्या पिवळ्या बल्बवर रात्रीचे उडणारे किडेही घोंगावू लागले होते. अंधार हळूहळू मुंगीच्या पावलांनी पुढे सरकायला लागला होता आणि इकडे बंडाची अस्वस्थता वाढू लागली होती. शेवटी बरीच वाट बघून बंडा उठला आणि त्याने अंगावर कपडे चढवायला सुरुवात केली. बंडाला तयारी करताना बघून सासरेबुवांनी या दिवे लागणीच्या वेळी कुठं निघालाय अशी विचारणा केली. येतो थोडे पाय मोकळे करून, पाऊस पण थांबलाय, तर म्हटलं यावं थोडं फिरून. बंडाने उत्तर दिलं. बरं बरं. एवढं बोलून सासऱ्याने मान डोलावली. बंडाची बायको आणि इतर बाया स्वयंपाकघरात गुंतल्या होत्या. बंडाने कपडे चढवले, पायात वाहना सरकवल्या आणि तो घराबाहेर पडण्यासाठी पाऊल टाकणार एवढ्यात त्याचा सासरा म्हणाला, बघा ते जरा जाताना किंवा येताना नदी काठनं येऊ नका. का हो? बंडाने विचारलं. अहो, सासरा म्हणाला, ही येळ बरी नाही.
यावेळी नदीकाठचा परिसर निर्मनुष्य होतो. कोणी जात नाही त्या भागाला. लोकांना काही बाई दिसलं आहे तिकडं. ती जागा सायंकाळची फिरण्यासाठी बरी नाही. त्यामुळे म्हटलं खालच्या अंगाला जाऊ नका. वाटल्यास मारुतीच्या मंदिराच्या रस्त्याने वर मार्केट भागाकडे जाऊन या. बरं ठीक आहे. एवढं बोलून बंडाने घराबाहेर पाऊल टाकलं. बाहेर येऊन बंडाने एका पानबिडीवाल्याकडे येऊन एक सिगरेट शिलगावली. धूर सोडता सोडता त्याने पानवाल्याला दारू दुकानाबद्दल विचारलं. पानवाल्यानेही नेमका पत्ता सांगितला आणि शेवटी तो म्हणाला, पाहुणं एक ध्यानात ठेवा, ही गावरानी दारू आहे, तुमच्या शहरासारखी नाही, त्यामुळे नेमानेच घ्या. एवढं बजावून सांगितल्यावर दारूवाल्याच्या पत्त्यावर बंड्याने आपली पावलं झपाट्याने उचलायला सुरुवात केली. कारण पानवाल्याने सांगितलेला पत्ता हा बराच दूरचा होता आणि जेवणं वाढायच्या अगोदर बंडाला घराकडे परतणं गरजेचं होतं. आणखी 4-2 जणांना विचारल्यावर बंडाला नेमका पत्ता सापडला. या भानगडीत बराच वेळ निघून गेला होता. शेवटी बंडा दारूच्या दुकानावर पोचला. त्या दुकानातलीच कसली तरी चटणी आणि खारवलेले फुटाणे कागदात एका हातात धरून बंडाने उभ्या उभ्या काही घोट घेतले. त्याची कानशिलं गरम झाली. ती बॉटल संपवायला बंडाला बराच उशीर झाला. घरी गेल्यावर बायकोची कटकट नको म्हणून बंडा तिथनं पटकन निघाला आणि बाहेर रस्त्यावर येऊन उभा राहिला. रस्त्यावर येऊन उभं राहिल्यावर बंडाच्या लक्षात आलं, बरंच अंधारून आलं होतं. आपण नेमकं कुठल्या रस्त्याने आलो होतो हे काही त्याला आठवत नव्हते. एवढ्यात तिकडून जाणाऱ्या एका माणसाला त्याने रस्ता विचारला. त्या माणसाने बंडाला रस्ता सांगितला. पण त्या माणसाने सांगितलेल्या रस्त्याने बंडाला घरी पोचायला बराच वेळ लागला असता. आभाळ पण भरून आलं होतं. 4-2 चुकार थेंब पडू लागले होते. दुसरा लवकरात लवकर घराकडे जाणारा रस्ता नाही काय, बंडाने विचारलं. त्या माणसाने वर आभाळाकडे पाहिलं आणि बंडाकडे बघून तो बोलला, दुसरा रस्ता व्हय, मग एक काम करा पाहुणं, इकडनं सरळ निघा. काही वेळातच नदी लागल, तिच्या काठाकाठानं जा. मग एवढा फेरा मारून जाण्याची गरज नाही. पण बरं. त्याचं बोलणं अर्धवट टाकीतच बंडा घाईनं नदीच्या दिशेने निघाला. एवढ्यात मागून त्या रस्ता सांगणाऱ्या माणसाने ओरडून सूचना केली, हो पाहुणं, पण तो रस्ता बरा नाही. मागून तो माणूस जोराने ओरडून सांगत होता. पण बंडाने वेगाने आपली पावलं उचलायला सुरुवात केली होती. अंधार बराच दाटला होता. अंधारामध्ये हलणारी झाडं झुडपं भयावह वातावरण निर्माण करत होती. बंडा वेगाने पावलं उचलत होता. पण मगाशी घेतलेली गावरानी दारू आता डोक्यावर चढत चालल्यामुळे त्याची पावलं वेडी वाकडी पडत होती. मध्येच वारं सुटलं. त्या वाऱ्यामुळे आकाशातले काही ढग विरळ झाले आणि चंद्र त्यातून बाहेर डोकावू लागला. बंडाने वर नजर टाकली. भाकरीसारखा गोल चंद्र आभाळात दिसत होता. आज पौर्णिमेची रात्र होती. वाऱ्याचं मध्ये सुटणं आणि मध्येच कुठेतरी गडप होणं सुरू होतं. वातावरण क्षणाक्षणाला कड बदलत होतं. कधी विरळ झालेले काळे ढग हवेने पुढे पुढे पळत होते. दूरपर्यंत त्या ओसाड पायवाटेवर चीट पाखरूही नव्हतं. बंडा आता बरंच अंतर चालून आला होता. मगाशी भरून आलेला आभाळ थोडं कमी झालं होतं. नदीने आता वळण घेतलं होतं. वळण घेऊन मोठमोठ्या काळ्या कातळांच्या पाठीला विळखा घालून ती नदी आता दूर पर्वत रांगांच्या खालच्या भागाला निघाली होती. दिवसा या भागात गावातल्या बायका धुनी धुण्यासाठी येत. बंडाला आठवलं, आता आपण गावाजवळ येऊन पोचलो. तो थोडा निश्चिंत झाला. गाव जवळ आलेच आहे, तर थोडं थांबून पायाला आराम द्यावा म्हणून तो नदी काठावर असलेल्या एका झाडाच्या पारावर बसला. चाच पडून त्याने खिशातून सिगरेट काढली आणि एवढ्यात त्याला दिसलं, नदीपात्रामधून एक बाई हळूहळू चालत काठाकडे येत होती. बंडा त्या बाईकडे नजर रोखून बघत होता. क्षणार्धात ती बाई एकाएकी येऊन बंडाच्या अगदी समोर उभी राहिली. तिने तिचे केस मोकळे सोडले होते. ती रोखून तिच्या लाल डोळ्यांनी बंडाकडेच बघत होती.
अचानक त्याच्या कानावर त्याच्या बायकोचा आवाज आला. काय हो, केवढा उशीर केला? बंडाने बघितलं. ती बाई बंडाच्या बायकोच्या आवाजात बंडासोबत बोलत होती. बंडा आव असून तिच्याकडे बघत बसला होता. आणि आता अचानक त्या बाईने तिचं रूप बदललं. क्षणार्धात बंडाला स्वतःचीच बायको त्याच्या पुढ्यात दिसू लागली. तिने अत्यंत लाडीवाळपणे बंडाचा हात आपल्या हाती धरला. तिचा थंडगार स्पर्श बंडाच्या शरीराला कापरं भरून गेला. पण मंत्रमुग्ध झाल्यासारखा बंडा आपल्या जागेवरून उठला आणि तिच्या सोबत जाऊ लागला. ती बाई बंडाचा हात हाती धरून त्याला नदीकडे घेऊन जाऊ लागली. याच वेळी अचानक बंडाला त्याच्या मेवण्याचा आवाज मागून ऐकू आला. इकडे घराकडे बंडाचा मेवणा घरी पोचला होता आणि बराच उशीर झाल्यामुळे बंडाला शोधायला घराबाहेर पडला होता. आणि नेमका त्याला बंडा या नदी पात्राकडे दिसला होता. बंडाचं लक्ष मेवण्याच्या आवाजाने विचलित झालं आणि अचानक तो भानावर आला. आपण इकडे नदीकडे काय करतोय हा विचार त्याच्या मनात आला. आणि एका बाईने आपला हात घट्ट धरून ठेवला आहे हे त्याच्या ध्यानात आलं. त्या घट्ट धरून ठेवलेल्या हाताचा थंडगार स्पर्श पहिल्यांदाच बंडाला जाणवला. बंडाने नजर वर केली तर एक मोकळे केस सोडलेली, लाल भडक डोळ्यांची, चेहऱ्याचं मांस गळून विद्रूप चेहरा झालेली एक बाई त्याचा हात घट्ट धरून त्याला ओढत नदीकडे घेऊन चालली होती. त्या घट्ट धरून ठेवलेल्या हाताचा थंडगार स्पर्श पहिल्यांदाच त्याला जाणवला. बंडाने नजर वर केली. त्या बाईच्या चेहऱ्याकडे बघून तो कमालीचा घाबरला. त्याने घाबरून जोराने हाताला झटका मारला आणि तो वळून त्या नदी पात्रातल्या चिखलामधून मेवण्याच्या दिशेने पळू लागला. बंडाला नदीकडून आपल्याकडे घाबरत पळत येताना बघून मेवण्याला पण काहीतरी गडबड झालेली आहे हे लक्षात आलं. त्यानेही बंडाच्या दिशेला धाव घेतली आणि बंडापर्यंत पोचून मेवण्याने बंडाचा हात पकडला. बंडा कमालीचा घाबरून थरथर कापत होता आणि मुख्य म्हणजे ती बाई फक्त त्यालाच दिसत होती. अचानक बंडा कुठल्या तरी शक्तीने ओढावल्यासारखा नदीकडे ओढल्या जाऊ लागला. मेवण्याला ती बाई दिसत नव्हती, पण बंडाला कुणीतरी नदीकडे ओढत आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. ती भयानक रूप घेतलेली बाई बंडाचा हात धरून त्याला नदीकडे ओढू बघत होती. फार झटापट करून बंडाचा मेवणा त्याला नदी पात्रामधून बाहेर काढण्यात यशस्वी झाला. नदीकाठच्या मंदिरात बंडाला बसवून तो सुसाट पळत गावात गेला. बंडासोबत काय झालं आहे हे कळल्याबरोबर गावातली बरीचशी माणसं आणि बंडाच्या घरचे त्या मंदिराजवळ गोळा झाले. गावातल्याच पुजाऱ्याने बंडाचं निरीक्षण केलं. ती याला घ्यायला परत येईल, एवढ्या सहजासहजी याला सोडायची नाही, एवढं बोलून पुजाऱ्याने कसलासा धागा बंडाच्या हाताला बांधला. या धाग्याने आजची वेळ निभावून जाईल, पण ती परत उद्या येईल. आपल्याला तिचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर उद्या आपल्याला पूजा घालावी लागेल. एवढं बोलून भीतीने थरथर कापणाऱ्या बंडाला पुजाऱ्याने भिंतीचा आडोसा देऊन टेकून बसवलं. बंडाला आता कापरं भरू लागलं होतं. ताप पण चढायला लागला होता. त्या नदीतून आलेल्या बाईने बंडाचा जो हात धरून ठेवला होता तो पण आता सुजायला सुरुवात झाली होती. सगळे प्रश्नांचा भाडीमार बंडावर करत होते, पण बंडा मात्र सुन्न होऊन थरथर कापत बसला होता. कालचा प्रसंग आठवून बंडाने आपली नजर त्या दिशेला केली. नदीपात्राच्या याच भागात काल रात्री त्या नदीतून बाहेर आलेल्या बाईने बंडाला हात धरून नदीकडे ओढलं होतं. दिवसा त्या जागेवर रात्री असं काही घडलं असेल याचा मागमूसही नव्हता. पात्रातलं नदीचं लाल रंगाचं पाणी मोठमोठे भोवरे निर्माण करत वाहत होतं. बंडाच्या घरचे आता पूजा करण्यामध्ये मग्न होते आणि पूजा आटपून बंडा तिकडेच शून्य नजरेने घाबरत नदीकडे बघत बसला होता. कालचं घडलं ते काय होतं? ती बाई कोण होती? असंख्य प्रश्नांचं काहूर बंडाच्या डोक्यात माजलं होतं आणि बंडाची शून्य नजर
नदीपात्राकडे कुठे काही दिसतंय का याचा शोध घेत होते.